सिल्लोडचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार आपल्याबरोबर आहेत। सत्तार साहेब, ठाकरे गटाकडून तुमच्या विरोधात ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती सुरेश बनकर, त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवण्याच्या आधी सुद्धा ते भाजपमधून ठाकरे गटामध्ये आले होते। तर तुमच्या विरोधात उमेदवार देण्याचं आणि तुमच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं भाजपचं षडयंत्र होतं का? नाही, कोणीतरी निवडणूक लढतोस। शेवटी निवडणूक कोणी लढायची, कशी लढायची, कोणत्या पक्षाकडून लढायची, ते निवडणूक लढले, ते निवडणुकीमध्ये ते हरले, मी जिंकलो। राजकारणामध्ये हारणं जिंकणं, हारण्याचाही फार मोठा आनंद नाही करायचा आणि जिंकण्याचाही असं अति हे नाही करायला पाहिजे का फार त्याच्यामध्ये काही आहे। आता मी गेल्या 26 वर्षापासून आमदार आहे। हे राजकारणामध्ये कोण कोणा पक्षात जावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण शेवटी भारतीय जनता पार्टी आमच्या अलायन्स पार्टनर आहेत आणि आमचे सत्तेमधले मोठे भाऊ म्हणजे भाजप आहे। त्या पद्धतीने त्यांचा निर्णय त्यांनी जे घेतला ते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी जे फायनल करतात ते सर्वांना मान्य करावं लागतं। पण मग तुमच्या विरोधात कोणी षडयंत्र करतंय का, तुम्हाला पराभूत करण्यासाठी, तुम्हाला त्रास देण्यासाठी? नाही, आता कोणी ना कोणी कोणता ना कोणता तरी षडयंत्र करतोय, परंतु अशा या राजकीय परिस्थितीमध्ये आपण आपल्या नेत्याचा, मी त्या दिवशी ही संभाजीनगर औरंगाबादला जी माझा सत्काराचा कार्यक्रम मित्रपरिवाराने ठेवला त्या दिवशी मी हेच बोललो की मी एकनाथ शिंदे साहेब माझे नेते आहेत आणि नेत्यांचा आदेशाचा पुढे कोणताही आमदार, खासदार, मंत्री असो, शेवटी पक्षप्रमुख आणि आपले नेते जे बोलतात त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून राजकारण करतात। आता कोणालाही षडयंत्र करायचं नाही करायचं हे सर्वांचा वेगवेगळा आपला आपला मार्ग असतो, पण मला वाटतं निवडणुका संपल्या, आता विकासाच्या माध्यमातून पुढच्या भविष्यामध्ये सिल्लोड, सोयगाव असेल, भोकरदन असेल, कन्नड असेल, वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद हे आपल्या जिल्ह्याचे अनेक तालुके विकासापासून वंचित आहे। सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र सरकारकडून, जसं आपण पाहिलं असेल पाण्याच्या बाबतीत अनेक चर्चा चालू आहे, अनेक लोक आम्हालाही विचारतात की तुम्ही मराठवाड्याचे पुढारी पाण्याच्या मागणीच्या बाबतीत एकत्रित का राहत नाही। मी त्यांना बोललो की आम्ही सर्व एकत्रित आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा बिनशर्त सामील झालेला आहे, त्याला न्याय देताना जे जी काही आमची गरज ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आमची मागणी मराठवाड्याचा हक्काचा पाणी मराठवाड्याला मिळावं ह्या गोष्टीवर आम्ही सर्व एकत्रित राहतो। परंतु काही गोष्टी राजकारणाच्या षडयंत्रानं वेगळ्या असतात आणि ते वेळेनुसार करावे मला असं वाटतं। वेळ संपली की त्यानंतर आपल्या विकासाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे। परत ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस निवडणुकीचं षडयंत्र रोज तेच करणार तर मग आपल्या काही वैयक्तिक कोणाचे भांडणं नसतात, काही वैयक्तिक कोणाची दुश्मनी नसतं। राजकारण आहे, राजकारणामध्ये समाजाचा शेवटच्या टोकाचा मतदार जे बोलतो त्यांचा कौल मान्य करायला पाहिजे। म्हणजे थोडक्यात रावसाहेब दानवेंनी आता राग सोडावा असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मी तर त्यांना विनंती करणार आहे की निवडणूक संपल्या, आता सोडून द्यायला पाहिजे। प्रत्येक वेळेस मी रावसाहेब पाटील साहेबाच्या विरुद्ध बोलणार, ते माझ्या विरुद्ध बोलणार आणि आम्ही सत्तेमध्ये एक आहे आणि सत्तेमध्ये एक असल्यानंतर मला असं वाटतंय की ते दोघांनीही ती आचारसंहिता पाळायला पाहिजे। म्हणजे रावसाहेब दानवे सिल्लोडचे जावई आहेत, थोडक्यात तुमचे दाजी आहेत, तुम्हाला असं म्हणायचे का सोडा ना दाजीबा? नाही, मी बी त्यांचा दाजी आहे, ते माझे दाजी आहे। शेवटी आम्ही दोघंही मित्र आहेत, अनेक वर्ष आमची मित्रता राहिली, परंतु मध्यंतरी थोडा भाऊजी दाजी नाराज आहे आणि ते माझंही सासूरवाडी भोकरदन आहे, त्यांची सासूरवाडी सिल्लोडमधला निल्लोड आहे। तर आमचे दोघांचे तसे काही नवीन नाही आहे। प्रत्येक वेळेस राजकारणामध्ये कुठंतरी तुमच्याही मीडियाला जोपर्यंत आम्ही एक दुसऱ्याला बोलत नाही तुम्हालाही त्याचा म्हणजे तुमचा तो व्यवहारच आहे, व्यापारच आहे, लोकांचे आवाज जनतेचा पर्यंत पोहोचावं। जे काही कोणताही नेता कोणताही पक्षाचा काही बोलत तुम्ही ते पोहोचवण्याचं काम करतात। मी काही तुमच्या TV9च्या विरुद्ध बोलू लागलो असं नाही आहे, परंतु रावसाहेब पाटील दानवेंनी राजकारणामधल्या काही गोष्टीची आचारसंहिता त्यांनी पाळायला पाहिजे, मी बी पाळायला पाहिजे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अगदी अलीकडेच बोलताना रावसाहेब दानवेंनी पुन्हा सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख केला आणि ते म्हणाले की भोकरदनच्या पंपावरती उभ्या टोप्या, म्हणजे जी तुम्ही टोपी घालतात तशा टोप्यांचे लोक पेट्रोल भरतात आणि सिल्लोडच्या पंपांवरती गोल टोप्यांचे लोक पेट्रोल भरतात। कसं आहे, ते आता टोप्यावरचा राजकारण, एकमेकाच्या टोप्याचा मूल्यमापन करणं याच्यापेक्षा आपल्या सिल्लोडचा, सोयगावचा, भोकरदनचा, फुलंब्रीचा मी पहिलेच बोललो, हे सर्व विकास कसं होईल याच्याकडे दोघांनी लक्ष द्यायला पाहिजे। ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस निवडणुकीचे जे काही
नगारे डंके वाजतात, त्यानुसार मग ते पुढची स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. आणि आज मला तर तुमच्या माध्यमातून एकच आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, रावसाहेब पाटील दानवे साहेब असतील, राजकीय पुढारी कोणत्याही पक्षाचा असो, आमचे उपमुख्यमंत्री, आमचे पक्षप्रमुख जे आहे एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे जे बोलतात त्यांच्या आदेशाचं पालन करावं. तुमच्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचं कारण होतं म्हणजे रावसाहेब दानवेंचा लोकसभेत झालेला पराभव. त्यांनी त्या पराभवाची वेगवेगळी मीमांसा केलेली आहे. पण तुम्हाला थेट प्रश्न आहे, खरंच तुम्ही त्यांचा पराभव केला आहे का? हे पण मी त्यांचा पराभव केला असता तर त्यांनी स्वतः ती कबुली दिली का माझ्या भोकरदनमध्ये मी मायनस आहे, जालन्यामध्ये मी मायनस आहे, बदनापूरमध्ये मायनस आहे, त्यानंतर सिल्लोड, सोयगाव आणि पैठण, बदनापूरसहित हे सर्वकडं जनता मी इतका मोठा पुढारी नाही की कोणत्याही मोठ्या नेत्याला पाडू शकतो. परंतु त्यांचा काहीतरी गैरसमज कोणतरी करून देतो आणि तो गैरसमज करून हे गैरसमज करणारी मंडळी जी आहे त्यांची स्वतःची राजकीय पोळी वाजण्यासाठी अशा गोष्टी एकमेकाच्या कानामध्ये बोलतात. मला वाटतं का मला रावसाहेब पाटील दानवेच्याबद्दल मी आत्तापर्यंत 10 वेळेस टी व्हीमध्येही बोललो की मी त्यांचा प्रचार केला, मी त्यांचा सभा घेतल्या, 16 सभा. आता राजकारणामध्ये मी इतका मोठा पुढारी नाही की मी बोलल्यानंतर कानामध्ये काही बोललो आणि भाषणामध्ये काही बोललो आणि मोबाईलने काही बोललो त्याचा परिणाम होऊ शकत नाही. हे राजकारण हे आता यावेळेस तुम्ही कधी विचार कोणी केला नसेल की मी 2900 मताने फक्त निवडून येईल, असं कोणी विचार नाही केला होता. असं वाटतं होतं की 30-40 हजारने माझा विजय होणार, लाख मताने होणार, अनेकांच्या अनेक गोष्टी होत्या. परंतु जनता जनार्दननी शेवटी जे कौल दिला ते कौल योगी साहेबांनी सांगितलं बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. ते राजकारण माझ्यावर आला. हालाकी ते माझ्या युतीचे महायुतीच्या प्रचारासाठी आले होते, पण त्याचा अर्थ खालच्या जनतेने वेगळा काढून दिला, लोकांमध्ये विष पेरण्याचं काम केलं. आणि याच्यामुळं मला असं वाटतंय की कुठेतरी कामाचा मूल्यमापन करताना जातीच्या मूल्यमापन जास्त लोकांना आवडतंय. कामाचं मूल्यमापन करावं, जातपात धर्म प्रत्येकाने आपापल्या धर्माचा, आपल्या जातीचा, आपल्या पक्षाचा स्वाभिमान ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठंच शंका नाही. परंतु काही आचारसंहिताही पाळायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेवटी मी इतका मोठा पुढारी नाही का रावसाहेब दानवे साहेबाला काहीतरी बोलू शकतो, परंतु माझ्या गावापुरता मी आहे, कार्यकर्ता आहे आणि गेल्या 26 वर्षापासून आमदार आहे, 6 वर्ष विधान परिषद, 20 वर्ष विधानसभा, 4 वेळेस मंत्री. आणि मंत्री बनल्यानंतर बी मंत्री पदवी येतात जातात, परंतु माणुसकी मी कधी विसरली नाही. तुम्ही पहा, मी काही असलो तरी रुमाल, टोपी, आता ती टोपी ते म्हणतात गोल टोपी घालायला पाहिजे, पण मी म्हणतो मला ज्या टोपी मी घातलेली त्याचा स्वाभिमान आहे मला. आणि त्यांच्याबद्दल फार मोठा काही राजकारणामध्ये वादविवाद करण्याचा माझा तर हे नाही आहे. मी पहिलेच बोललो की आम्ही ज्या महायुतीचा मी उमेदवार आहे, ज्या महायुतीचा मी आमदार आहे, त्या युतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी आहेत आणि दोघांच्या माध्यमातून आम्ही आमची राजकारणाची पुढची स्ट्रॅटेजी जी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब बोलतील त्या पद्धतीने पुढं जिल्हा परिषद आहे, महापालिका आहे. आता 25 तारखेला मला असं वाटतंय का सुप्रीम कोर्ट सन्माननीय याच्यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी आहे. ते जे निर्णय घेतील त्याच्या वेळेस परत एक कुठंतरी हे राजकारण आता खालच्या लोकांचं आहे, कार्यकर्त्यांचं आहे. आमच्या निवडणुका झाल्या आणि आता खालच्या लोकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकाच्या, नगरपंचायतीच्या, ह्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपले कार्यकर्ते सक्षम कसे होतील, ते निवडून कसे येतील, त्यांना भविष्यामध्ये राजकारणामध्ये समाजाची सेवा करताना शेतकरी, शेतमजूर, शेतकऱ्याचेही प्रश्न अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यामुळं शेतकरी बांधवांना मदत करणे, शेतकरी बांधवाला न्याय देताना कुठेही त्या ठिकाणी पक्षपात किंवा आपला विचाराचा असो किंवा दुसरा असो, शेतकरी बांधव एक शेतकरी बांधव आहे, त्याचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी पाण्यापासून तर स्प्रिंकलरपासून, वॉटरगनपासून तर ठिबकपासून तर मला वाटतं शेतीचे जे काही हायटेक शेती होऊ लागली आजकाल, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेणं, जसं क्रिकेटचा खेळ होता कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढणे, तसं शेतकरी बांधवांचं आता उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक गोष्टीची गरज आहे. मी प्रत्येक वेळेस बोलतो का शेतकरी बांधवाला जी काही खारीचा वाटा मदत करता आली ती आपण करावी.
आपलं राजकारण, आपले पक्ष, आपले सर्व सोडून, वादविवाद सोडून शेतकऱ्यांसाठी एकत्रित यावं. जसं रावसाहेब दानवेंचा प्रश्न होता तसा संजना जाधवही पाठीमागं बोलताना असं म्हणाल्या की माझ्या विरोधामध्ये सिल्लोडवरून रसद पुरवली गेली किंवा विरोधात काम केलं गेलं. त्या तुमच्याच पक्षाच्या आमदार होत्या. असं काही घडलं आहे का? म्हणजे तुमच्या बाजूनं काय आहे? हे पहा, मी याच्याबद्दल स्पष्ट बोलू लागलो का संजनाताई असतील, बोरणारे सरांच्या बाबतीत असंच दिनेश परदेशीमुळं घडलं. आता तेही परवा चालले भाजपमध्ये. तर मी काय करणार? आता तिकडे जाधव साहेब होते, तेही आता अजून काही राजू शिंदे असेल, जिल्ह्यामधले जे पुढारी आहे ते पुढारी पूर्वीचे खरे कार्यकर्ते ते भारतीय जनता पार्टीचेच होते आणि भाजपमध्ये चालले. आमच्या पक्षामध्ये ज्यावेळेस परिस्थिती होती, मी नितीन किंवा अजून बाकीचे लोकांमध्ये माझा हे होता, मी यांच्याबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेस मी स्वतः ज्यांना फोन केला, मी नितीनला फोन केला, त्यानंतर मी काजेला फोन केला, जावेदला, 3-4 लोकांना फोन केला की तुम्ही तुमचे फॉर्म काढा. आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे आणि ते आपल्या पक्षाचे उमेदवार आहे. आता त्याच्यानंतर बी ते हे बोलतात, तर मग त्याला मी काय, म्हणजे राजकारणामध्ये असं असतं का आपण राजकारणामध्ये मी काही छाच्या या बोलण्याला काही आधार नाही, काही अर्थ नाही आहे. मी जे प्रामाणिकपणाने माझ्या मतदारसंघामध्ये होतो, मी ना त्यांच्या विरुद्ध गेलो, ना त्याच्या फेवरमध्ये बोललो, ना त्यांनी मला बोलवलं, ना मी तिथे गेलो. मुख्यमंत्री महोदय स्वतः एकनाथ शिंदे साहेब तिथे होते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे आदेश दिले मी त्याचं पालन केलं. बाकी मला कोणाचं लायसन घ्यायची गरज नाही आहे. मी कार्यकर्ता आहे, आपला कार्य चालू ठेवतो आहे. कोण मला काय बोलू लागला, कसं बोलू लागला, माझ्या तालुक्याबद्दल कोण काय बोलू लागला, हे सर्व राजकारणाचे पार्ट आहे. माझे तालुक्याचे लोकही ते समजतात आणि ह्या सर्व गोष्टी राजकारणामध्ये एकदा 25 वर्षाचा मोठा कार्यकाळ असतो आणि 25 वर्ष गेल्यानंतर बी लोक आपल्या सोबत आहे, आपल्याला साथ देतात. त्या जनता जनार्दनचे मतदारांचे आभार मानायला पाहिजे आणि भविष्यामध्ये काय चांगलं. आता मी पहिलेच बोललो की मी आता सिल्लोड विधानसभा लढणार नाही, तर आता सिल्लोड विधानसभाच लढणार नाही तर बाकीचं आता कोणता लायसन यांना द्यायचं मला हे कळत नाही. आणि मी हसता खेळता मला असं वाटतं की कुठेतरी थांबायला पाहिजे, म्हणून मी तो निर्णय घेतला आणि तशी घोषणा केली. तुम्ही सिनियर नेते आहात, मोठ्या प्रमाणात काम केलं, म्हणजे लाडकी बहीण योजना असो, हजारो लोक जमवले, मुख्यमंत्र्यांच्या सभा असो, हजारो लोक तुम्ही इथून घेऊन गेले, पण मंत्रीपद मिळालं नाही. खंत वाटते का साहेब? मला तर खंत वाटत नाही. शेवटी नेत्याला अडचणी येतात. सर्व लोकांची, आम्ही 6 आमदार आहेत, 6 आमदाराची इच्छा असते का 6च्या 6ला मंत्री बनवावं, परंतु शक्य कधी नसतं. एकाला कोणाला तरी मंत्री करणार, तर मग एकाला करणार तर दुसऱ्याला थांबावं लागेल, तिसऱ्याला थांबावं लागेल. आपण जे काम केलं या कार्याची नोंद आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी, आमच्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. विषय संपलेला आहे. आणि हे पहा, प्रत्येक वेळेस काही मंत्री होणं आणि मंत्री झाल्यानंतरच काम करणं असं नसतं. आपण काम करणारा कार्यकर्ता आहे. आता माझ्या बाजूला गिरीश भाऊ आहे, इकडं आपण आले संजय सिरसाट आहेत, तिकडे पाहिलं दादा भुसे आहेत. हे आमचे मित्रपरिवाराचे सर्व लोक मंत्री असल्यानंतर कामाला मला वाटतं कुठं अडचण येत नाही. आतापर्यंत तर आली नाही. आता हे 3 महिने झाले. या 3 महिन्यामध्ये विकासाच्या बाबतीत मी ज्यांना जी विनंती केली ती सर्व विनंती त्यांनी मान्य केली. आणि परवाच माझी स्वतः विखे पाटील साहेबांनी मीटिंग घेतली माझ्या मतदारसंघाचा. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका आहे, ते बॅरेजेस बांधावे त्याच्यासाठी निर्णय घेतला. अजंठा अंधारीचे जे निजामकालीन बांध आहे तिथे पाणी अडवावं. आणि पाणी अडवल्याशिवाय ह्या शेवटी तुम्ही एक लक्षात घ्या, मी ज्या जातीचा आहे तो मुसलमान आहे, मी त्याच्याबद्दल मला काही शंका नाही, पण मरणारा माझा हिंदू भाऊ आहे, त्याची कुठंतरी खंत मला होते का मी राजकारणामध्ये त्यांना न्याय देताना कमी पडू लागलो. म्हणून मी 1.5 ते पावणे 2 तास ते मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याचा पूर्ण आढावा घेतला आणि स्वतः त्यांनी कॅबिनेटमध्ये ते बांध आणण्यासाठी 10 साखळी बांध त्याला मला मंजुरी दिली. तर मला आनंद आहे. फक्त मी पाठपुरावा करून आता तो फायनल करू लागलो. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की 2.5 वर्षाचं मंत्रिपदाचं बोलणं झालेलं आहे. तुम्हाला असा शब्द दिला आहे? मला देण्याचा प्रश्नच नाही. जे बोलले एकनाथ शिंदे साहेब, जे बोलले दादा आणि स्वतः देवेंद्रजी बोलले का आम्ही काही लोक बदलणार आहे. आता
एकनाथ शिंदे साहेबाचा स्वभाव असा आहे की ते कोणालाही शब्द देत नाही, सर्वांचा ऐकून घेतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय देतात. तर मी आमदार आहे, मी सिनियर आहे, माझा पूर्ण कामाचा त्यांना माहीत आहे. मला असं वाटतं आहे की 2.5 वर्षानंतर ते मला काम करण्याची संधी देताल. मला वाटतंय त्यांनी मग संजय शिरसाट असा दावा करतात की मी परफेक्ट गेम केला असं ते एकदा बोलताना बोलले आणि ते म्हणले की बघा आता मी कसा 5 वर्ष पालकमंत्री राहतो. अरे बाबा, त्यांनी 10 वर्ष पालकमंत्री राहावं, मला काय त्याचा विरोधच नाही. आता मी मंत्रीच नाही आहे, तुम्हाला पालकमंत्र्याला, माझ्या पक्षाच्या पालकमंत्र्याला मी विरोध करेल का? तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाला विचारा, मी कधीही विरोध केला असेल, एक शब्दही बोललो असेल तर त्यांनी आपापल्या कर्तृत्वावर, आपल्या नशिबावर आणि आपल्या कामावर राजकारण करावं. तुम्हाला डिवसण्याचा प्रयत्न आहे? नाही, मी कधी इतका साधा खिलाडी आहे की कुणी मला डिवसन गेला आणि मी डिवसल्यामध्ये येऊन जाईल. मी राजकारणामध्ये परफेक्ट राजकारण करतोय, समाजकारण करतोय. समाजाच्या वेगवेगळ्या माणसाची माझी जी कनेक्टिव्हिटी आहे, 26 वर्षापासून जी कनेक्टिव्हिटी आहे माझी, तर मी राजकारण करताना सामाजिक भावना, धार्मिक भावना हे सर्व जपून करतात. काही लोक माझ्या विरुद्ध षडयंत्रणं करून करत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे, पण मी प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये गेल्या 43 वर्षापासून मी राजकारण करतो. 43 वर्ष झाले. या 43 वर्षामध्ये राजकारण करताना कुठेही कधीही मी जातपात हे कधी पाहिलं नाही. कारण की मेजर समाज, मोठा भाऊ मराठा आहे. हिंदू मतांची संख्या पाहिली तर 3 लाख माझ्याकडे आहे. आणि ही सर्व परिस्थिती पाहिली तर त्यांच्या आताही मला इतका मोठा जातीवाद निर्माण करून भी मला जी मतं मिळाली, 71,000 हिंदू बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवला. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांची मेहरबानी आहे. त्या लोकांचा जो आपल्यावर प्रेम आहे त्याची परतफेड मराठवाड्याच्या सर्व पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन भविष्यामध्ये मराठवाड्याच्या शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दलित, पीडित यांचा न्याय देताना एकत्रित यावं. संजय शिरसाट असतील, रावसाहेब दानवे असतील किंवा बोरणारे सर, संजना जाधव वगैरे, हे तर तुम्हाला कुठंतरी एकटं पाडण्याचा असा काही प्रयत्न वाटतोय का तुम्हाला? मला वाटत नाही. त्यांना वाटत असेल तर मला माहीत नाही, पण मला वाटत नाही. कारण की मी ज्या पद्धतीने राजकारण करतोय, समाजकारण करतोय, त्या ठिकाणी कोणीही एकटा पाडलं तर मी एकटा पडण्यासारखा नाही आहे. कारण की जिल्ह्यामध्ये असेल, मराठवाड्याच्या कोणत्याही तालुक्यामध्ये असेल, 2 लोक तरी मला मानणारे, मला जाणणारे, माझ्याबद्दल प्रेम करणारे, आदाब, सलाम, राम राम, जय भीम, कुठंतरी मी संपर्कामध्ये राहतो. म्हणून मला कुणाची कधी चिंता राहत नाही. सर्वसामान्य माणूस मी इतका लक्की माणूस आहे का बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय ज्यांनी ज्या सभा ज्या मैदानावर गाजवल्या त्या ठिकाणी माझा जन्मदिवस लोक साजरा करतात. तर याच्यावरून दुसऱ्याला माझ्या तोंडावरून काही बोलायची गरजच नाही. तोच लायसन आहे. आणि लोकप्रियता काही असली तरी ही माणुसकी जी आहे ती सर्वात लोकप्रिय असते. आणि ती लोकप्रियता, ती माणुसकी आपण मंत्री नसतानाही आपण जे पाहिलं मी संभाजीनगर, औरंगाबादमध्ये, तर याचा मला आनंद आहे. मी कोणीही कितीही एकटा पाडला तर मी एकटा बी असलो तर एकनाथ शिंदे साहेब माझ्यासोबत आहे, देवेंद्रजी माझ्यासोबत आहे, अजितदादा आहे. हे लोक मी गेल्यानंतर मला सन्मानाची वागणूक देतात आणि काम बी करतात. म्हणून माझ्या तालुक्यामध्ये आताही तुम्ही पहा, बाकीच्या मतदारसंघापेक्षाही जास्त काम माझ्या मतदारसंघात तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन पाहिलं तर तुम्हाला निश्चित दिसेल. तुम्ही पालकमंत्री असताना संभाजीनगरचे सिल्लोडसाठी किंवा जिल्ह्यामधल्या अनेक ज्या काही प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या किंवा वर्क क्वार्टर्स काढल्या होत्या, संजय शिरसाटांनी मागे सांगितलं, म्हणजे ते बोलण्याचा सूर असा होता की त्या रद्द केल्या जाणार, ज्या सुरुवात झाली नाही ते रद्द केल्या जाणार वगैरे, हे असं काय सांगा? मला असं कुठं वाटत नाही. आता राजकारणामध्ये बोलणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु आम्ही दोघंही एक पक्षाचे आहे. ते मंत्री असेल, पहिले मी पालकमंत्री होतो, आता ते पालकमंत्री आहे. पहिले ते आमदार होते, मी मंत्री होतो, आता मी आमदार आहे. हे कामाचा जो असतो तो काम कधीही कोणालाही राजकारणामध्ये, माझं काही वैयक्तिक काम नाही. आता एखादा PSC असेल ते करणं जरुरीच आहे. एखादा शेतकऱ्यांसाठी सिमेंट बांध असेल ते करणं जरुरी, शाळा असेल मुलांसाठी. तर हे काही गोष्टी ज्या असतात, काही जो त्या पदावर असतो थोडेफार ते काही मला बोलायची गरज नाही.
प्रत्येक जे पालकमंत्री आतापर्यंत झाले सर्व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, माझ्या पहिले भोमरे साहेब होते, भोमरे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पद्धतीने झुकता माप घेतला, ठीक आहे, त्याचा बेनिफिट त्यांना लोकसभेमध्ये मिळाला. मी थोडा झुकता माप घेतला, मला विधानसभेमध्ये मिळाला. पण बाकीच्या लोकांना न्याय देतानाही आपण कुठं कमी पडलो नाही. आता फक्त विरोधला विरोध करायचा तर काही करू शकतात माणसं, परंतु मला वाटत नाही का संजय शिरसाट साहेबांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही का ज्याच्यामध्ये आपल्या पक्षाची बदनामी होईल, आपल्या आमदाराच्या कामामध्ये कटुरता येईल. मी नाही पाहिलं म्हणून मी ते बोलू शकत नाही. ते काही बोलले ते राजकारणाच्या काही गोष्टी अशा असतात का त्या ज्यावेळेस मैदानमध्ये सुरू होतात त्यावेळेस शब्दाचा मारा वेगळा असतो, परंतु ॲक्च्युअल आमच्या दोघाचे नेते एकनाथ शिंदे आहे. आम्ही ज्या पक्षामध्ये त्याचे माझी निशाणी धनुष्यबाण आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कोणताही असा निर्णय घेतला नाही का ज्यामुळे वादविवाद होईल. तुमचं आणि रावसाहेब दानवेंचं मित्रत्व खूप काळ राहिलेलं आहे, एकमेकांना मदतसुद्धा झालेली आहे. तुमचा दोस्तानासुद्धा चांगला होता. तुम्ही बऱ्याचदा बोलताना त्यांना तुमचे मोठे बंधू असं म्हणता, अगदी आत्तासुद्धा त्यांच्या माघारी बोलताना आमचे मोठे बंधू असा तुम्ही उल्लेख करता. हे सगळं जे काही चाललं आहे या पार्श्वभूमीवरती त्यांना काय सांगायचे तुम्हाला? मला त्यांना एकच विनंती करायची आहे का राजकारणामध्ये काही गोष्टी घडतात, त्याला एखादा व्यक्ती घडू शकत नाही, नंबर 1. नंबर 2, मी आताही बोलू लागलो का ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ राजकारणी आहे, त्यांनी माझ्यापेक्षा जास्त राजकारण त्यांना माहीत आहे. आणि अशा गोष्टीमुळे वादविवाद करून काही फायदा होत असेल तर जरूर करायला पाहिजे, परंतु काही गोष्टीमध्ये वाद न करताही त्या सहजपणे, समजा त्यांनी मला ते माझी तक्रार केली देवेंद्रजीकडे, देवेंद्रजीने बोलले एकनाथ शिंदे साहेबाला सत्तारला बोलून घ्या, त्यांना देवेंद्रजीने बोलून घेतलं. ह्या गोष्टी तिथेही चर्चा होऊ शकतात. काही कन्फ्यूज असेल, काही एकमेकाचे मन दुखले असेल, तर शेवटी राजकारणामध्ये कोण काय काम करतो, कसं काम करतो, याच्यापेक्षाही जे केलेलं काम आहे तो जनता जनार्दनांच्या समोर मांडावा अशी मला हे वाटते. त्यांच्या घरामध्ये बी 2 आमदार आहे, त्यांची मुलगी आमदार आहे, त्यांचा मुलगा आमदार आहे. असं नाही का ते लोकसभा हरले तर त्यांचं राजकारण पुरा संपला. तर ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये मला जे वाटतं, मी बोलू लागलो का प्रामाणिकपणे दोघांनीही, सिल्लोड असेल, भोकरदन असेल, दोघांच्याही 2 जिल्हे वेगवेगळे बी असेल तर काम करताना शेवटी खारीचा वाटा का होत नाही, कोणाचा सिंहाचा असतो, कोणाचा खारीचा वाटा असतो. पण शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, दलित, पीडित सर्व धर्मी लोकांना न्याय देताना एखाद्या समाजाच्या धर्माच्या भावना दुखणाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. इतकीच तुमच्या TV9च्या माध्यमातून माझे जुने मित्र, आमचे गावाचे जवई निल्लोडचे, सिल्लोडचे आणि माझे जुने मित्र, त्यांना इतकीच विनंती करायची. बाकी काय करू शकतो राजकारणामध्ये? राजकारण वादविवादाचं नसतं. राजकारणामध्ये राज करताना कारणं शोधावी लागते आणि ती कारणं चांगली पाहिजे. मग हे एकत्र बसण्यासाठी तुम्ही जसं म्हणताय तसं देवेंद्र फडणवीसांना विनंती करून एकत्र बसून यावरती पडदा टाकण्यासाठी काही पडदा नाहीच आहे. मी तुम्हाला सांगतो, काहीच पडदा नाही. ते 2-3 महिने झाले का नवीन पडदा येतो. आता ते पडदा येतो, मी त्याला काय करू? पण मला असं वाटतंय का दोन्हीही महाविकास आघाडी जशी आमच्या विरुद्ध आहे तशी महायुतीमध्ये आम्ही दोघंही घटक पक्ष आहे. तर महायुती म्हणून कार्य करताना त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. मी महायुतीचा धर्म पाळावा, त्यांनीही पाळावं. याच्यामुळं लोकांना काय, एकतर रेतीमध्ये खसखस फेकून देतात लोक, तुम्ही वेचत बसा. ते काही खसखस रेतीमधून काढणं इतकं सोपं नसतं. काही गोष्टी अशाही असतात, काही शब्दाचे राजकारण असतात, काही राजकारण एक शब्द बी असा चुकीचा निघाला की ती गोळी बंदूकच्या गोळीपेक्षा कमी राहत नाही. दोघांनीही पहिले मी आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, राहण्यामध्ये मी आचारसंहिता पाळायला पाहिजे, त्यानंतर तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती. तर हे होते शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे की मी आचारसंहिता पाळायला तयार आहे. रावसाहेब दानवे यांनी युती धर्म पाळावा. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.